जाणार आहोत निवृत्ती यांच्याकडे शिवसेना भवन परिसरात। निवृत्ती, बाळासाहेब जिवंत असताना हे दोन बंधू एकत्र येण्याचं स्वप्न काही सत्यात उतरलं नाही। आता मात्र मराठीच्या मुद्द्यावर का होईना ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसणार आहेत, एकत्र येणार आहेत। नक्कीच आपण श्रुती जर पाहायला गेलं तर राजकारणाचं केंद्रबिंदू जे आहे ते खरं तर मातोश्रीला म्हटलं जातं आणि मी त्याच मातोश्रीच्या परिसरामध्ये आहे। महायुतीकडून आणि विशेषतः भाजपकडून जे आहे ते वारंवार याच मातोश्रीवरती टीका करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामध्ये जे भाजपचे प्रमुख नेते आहेत यांच्या वतीने देखील मातोश्रीला वारंवार टार्गेट केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि याच मातोश्री परिसरामध्ये आवाज मराठीचाच, महाराष्ट्रात आवाज मराठीचाच असे बॅनर जे आहेत ते या ठिकाणचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांच्या वतीने लावण्यात आलेले आहेत। ज्या पद्धतीने आपण शिवसेना भवन परिसराचा आढावा घेतला त्याच पद्धतीने मातोश्री परिसरात देखील शिवसैनिकांकडून आणि विशेष करून आमदार वरुण सरदेसाई यांच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बाळासाहेब हयात असताना देखील राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू जो आहे तो या मातोश्रीला अनेक शिवसैनिक म्हणत होते आणि बाळासाहेब गेल्यानंतर देखील अनेक शिवसैनिकांचा आवाज जो आहे तो ह्या मातोश्रीवरतीच आहे असं देखील शिवसैनिक म्हणतात आणि याच राजकारणाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू जो आहे तो मातोश्रीच्या अवतीभोवती असल्याचा पाहायला मिळतो। गेल्या 2022 पासून जेव्हा शिंदेची शिवसेना निर्माण झाली तेव्हापासून मोठ्या प्रमाणात भाजपकडून आणि विशेषतः शिंदेच्या शिवसेनेकडून वारंवार जे आहे ते याच मातोश्रीला टार्गेट करण्यात आलं होतं आणि याच मातोश्रीच्या परिसरामध्ये आपण जर पाहायला गेलं तर बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते। कोणताही मेळावा अथवा कोणताही सण जरी असला तरी याच मातोश्री परिसरामध्ये मोठमोठे बॅनर जे आहे ते विविध पक्षांकडून लावण्यात येतात। परंतु हा जो मेळावा, आजचा मेळावा जो मराठी मेळावा होतोय, हा मेळावा कोणताही राजकीय पक्षाशिवाय फक्त मराठी जनांचा मेळावा असल्याचं राज ठाकरे यांनी घोषित केलं होतं। त्याच्यामुळे कुठेतरी बॅनरबाजी जी आहे ती कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। परंतु जे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रात आवाज मराठीचाच अशाचे बॅनर जे आहेत ते या मातोश्री परिसरामध्ये लावलेले पाहायला मिळतात आणि उद्धव ठाकरे जे आहेत याच मातोश्रीवरून 10 ते 10:30च्या दरम्यान वरळी डोमच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कशा पद्धतीने समाचार घेतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच निवृत्ती, नक्कीच अपडेट्स तिन्ही वरळी डोम परिसरातून घेतलेला होता आणि इतरही 2 भागातून आपण या संदर्भातील अपडेट्स घेतले। तुम्हा तिघांचेही धन्यवाद।